यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळं लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये 100% पाणीसाठा झाला आहे। अनेक ठिकाणी विहिरी, पाझर तलाव ओसंडून वाहत असून उन्हाळ्यातील पाणी टंचाईची भीती संपुष्टात आल्यानं प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला आहे। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती, रस्ते बंद, पिकांचं मोठं नुकसान अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र याच अतिवृष्टीमुळे धरणं आणि प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठलं असून जिल्ह्यातील पाण्याची पातळी 2 ते 3 मीटरनं वाढली आहे। अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आता पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्या आहेत। जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा याप्रमाणे: उजनी 100%, एकरूख 100%, हिंगणी 100%, जवळगाव 100%, मांगी 100%, आष्टी 91.13%, बोरी 100%, पिंपळगाव ढा 100%। दरवर्षी मार्च ते मे दरम्यान जिल्ह्यातील शेकडो गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ येत होती। या टंचाई निवारणासाठी 40 ते 50 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला जात असे। मात्र यंदा टँकरची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रशासनाचा मोठा खर्च वाचणार आहे।